काव्य आश्चर्याने शिवायकडे पाहत होती. मनोजला रुद्र आवडतो? शिवाय हसू आवरत मान हलवून होकार दिला. हो, मनोजला रुद्र बरंच वेड होतं. काव्याला वाटलं होतं की यांच्यात एखादी खोल शत्रुता आहे, पण खरं कारण म्हणजे हे दोन एकत्र राहू शकले नाही म्हणून त्यानं इतक्या विक्षिप्त गोष्टी केल्या. तिला स्वतःलाही हसू आवरत नव्हतं, पण त्याच क्षणी रुद्रने त्यांच्याकडे संतापाने पाहिलं. काव्याने लगेच ओठ चावून हसू दाबलं. नाहीतर रुद्र तिला ठार करेल की काय अशी भीती तिला वाटली. रुद्रचा आवाज गडद झाला. हे अशक्य आहे. मनोज थंड हसला. म्हणजे तुझ्या मुलीचं महत्त्व इतकंच आहे? बरं, लवकरच तुला तिचं प्रेतच दिसेल. नाही, काव्यानं पटकन म्हणत रुद्रसाठी बोलून टाकलं. तो नाही म्हणाला. नाही, त्याला थोडा वेळ लागेल विचार करायला. आता तो फक्त धक्का खाल्लाय. काव्या, रुद्रने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. काव्या म्हणाली, तू खरंच एवढा कठोर आहेस का तुझ्या मुलीशी? तू कळते का काय बोलतेस? रुद्रचा राग उफाळून आला. काव्या मनात म्हणाली, मुलीच्या जीवापेक्षा हे एक रात्र वाईट नाही. शिवाय तो माझा नवरा तरी आहे कुठे? आणि त्याला तर आयशाबद्दल खरं प्रेमही नाही. तिच्या मनात एक विचित्र आनंद उमटला. जणू नियतीनं रुद्रला त्यांचं कर्म दिलं. पण लगेचच तिला जाणवलं, हे खूपच नीच आहे. ती गोंधळून गेली. तेवढ्यात रुद्र संतापून ओरडला, बाहेर जा. काव्या दचकली. काय झालं? मी फक्त म्हणाले की जर तू मान्य नाही केलं तर मग आयशाकडे. तुला माहिती आहे ना मनोज किती विकृत आहे? काव्याच्या डोळ्यात खरा भीतीचा रंग होता. बाहेर जा आता, नाहीतर मुलगी परत आली तरी मी तिला घेऊन निघून जाईल. तुला तिला पुन्हा पाहायलाही मिळणार नाही. रुद्रचा राग खरा होता. काव्या धास्तावून लगेच बाहेर पळाली. बाहेर कुणालाच कळलं नव्हतं की साक्षी त्यांच्या मागे शांतपणे आली होती. तिने रुद्र आणि शिवायमध्ये कुजबूज ऐकली आणि तिला संशय आला. मग ती त्यांना गुपचूप फॉलो करू लागली. आता काय चाललंय ते पाहून साक्षी थक्क झाली. तिला उमगलं की काव्याची मुलगी सध्या मनोजकडे कैद आहे. तिला आठवलं, आत येताना काही संशयास्पद लोक दुसऱ्या बाजूला गेले होते. आता निश्चित झालं, तेच मनोजचे लोक होते आणि त्यांनीच आयशाला पकडलं होतं. साक्षीने ताबडतोब तिकडे जायचं ठरवलं. जर मी मुलगी वाचवली तर रुद्र पुन्हा माझा आभारी होईल. तो तिला आवडत नसला तरी त्याला मी दयाळू वाटेल. या विचाराने ते लगेच चाकू घेऊन खिडकीतून आत शिरले. आत एक लहान मुलगी पलंगावर बसून गुडघ्यावर हनवटी ठेवून विचारत होती. आयशा. साक्षीनं हळू आवाजात तिचं नाव घेतलं. मुलगी वर पाहिली. त्यांच्या नजरा भिडल्या. साक्षी थरकापली. ही तर तीच मुलगी होती जी नेहमी रुद्राला बिलगून राहायची. हीच काव्याची मुलगी आहे का? तू? आयशानं आश्चर्याने विचारलं. साक्षीच्या तोंडून निघालं, काव्याची मुलगी आहेस? आयशानं दीर्घ श्वास घेतला. आता खरं उघड झालं का? मी पुन्हा रुद्रला भुलवू शकणार नाही का? खूप वाईट झालं. हो, खरंय. आता तू रुद्रला सांगणार आहेस का? साक्षी चकित झाली. तिला जाणवलं रुद्रला ही मुलगी किती प्रिय आहे, पण मुलगी तिच्याकडे वेरभावाने पाहत होती. जर मी रुद्रला खरं सांगितलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. साक्षीच्या मनात वाईट विचार चमकला. जर माहीत असतं की हीच ती आहे तर तिला मारायला दिलं असतं. पण क्षणात तिने निर्णय बदलला. ती हसत जवळ आली आणि तिचे हात बांधलेली दोरी चाकूने कापली. असं नको करूस आयशा. रुद्र आणि माझं आता काही नातं नाही. तू आणि मी शत्रू नाही. हे ठिकाण खूप धोकादायक आहे. तुझे आईवडील चिंतेत आहेत. आईवडील? आयशाला धक्का बसला. माझा निकम्मा बाप परत आलाय का? आवाज बाहेरून आला आणि आयशाने विचार न करता पटकन पलंगावरून उडी मारली. ती साक्षीबरोबर खिडकीतून बाहेर पडली. हॉटेलमध्ये रुद्र अजूनही मनोजकडे रोखून बघत होता. कैद्यांना सोडायचं कसं ठरवलं आहेस? मनोज हसला. मी आधीच माझी अट सांगितली आहे. रुद्रनं राग आवरून म्हणाला. मनोज, तुला खरंच हवंय का की जगाला आज केलेल्या सगळ्या गोष्टीचं खरं कळावं? मनोजने भुवया उंचावल्या. पुरुषांकडे आकर्षित होणं लाजिरवाणं असतं, नाही का? तुला उघड व्हायचं आहे का? सगळ्यांच्या थट्टेचा विषय व्हायचा आहे का? रुद्र तुच्छतेने हसला. जगाला मी द्विलिंगी आहे हे कळलं तर काय फरक पडतोय? मनोज म्हणाला. फार तर तुझी जुनी प्रेमपत्र उघड करून टाकेन, जसं शाळेत तुझं वेड समजल्यावर केलं होतं.
सगळ्यांना दाखवेन की तू माझ्यावर क्रश होता आणि तुला पुन्हा ती जुनी लाज आठवेल. मनोजचा चेहरा ताबडतोब विकृत झाला. रुद्र, तू फारच निर्दयी आहेस. तेवढ्यात काव्या धावतच आत आली. रुद्रचा संताप उफाळला. तुला आत येऊ कोणी दिलं? बाहेर जा, काव्याने घाईघाईने सांगितलं. नाही, आयशानं मला आत्ताच फोन केला. ती घरी आली. घरी? रुद्र थबकला. त्याने मनोजकडे पाहिलं. तो अजूनही बेडवर निवांत बसला होता. तू मला फसवलं का? तू मुलीला नेलंच नाहीस. मनोज खदखदून हसला. तुला काय वाटलं? नक्कीच मी मुलगी नेली होती, पण मी तिला कधीही दुखावणार नाही. मी आधी तुझ्या बायकोला पळवलं होतं, कारण ती माझी प्रतिस्पर्धी होती. पण तुझ्या मुलीच्या नसा तुझं रक्त आहे. मी तिला कसा त्रास देऊ? आणि मग जर मी तिचं नुकसान केलं तर तू मला आयुष्यभर तिरस्कार करशील. मला तुझा तिरस्कार नको आहे. पूर्वी अस्मितेला वाटायचं की मनोज फक्त स्टायलिश कपडे घालतो, पण आता तो खऱ्या रूपात समोर आला होता. खूपच विक्षिप्त, अगदी बाईसारखा. तिच्या अंगावर काटा आला. रुद्राचा चेहरा आणखी काळवंडला. मनोजने पुढे म्हटलं, मी तिला फक्त अस्मितेसाठी सांभाळून ठेवलं होतं. मी तिला फक्त काव्यासाठी सांभाळून ठेवलं होतं, काही केलं नाही. रुद्र लगेच उठला. त्याला तिथे अजिबात थांबायचं नव्हतं. चल शिवाय, तो म्हणाला आणि बाहेर पडला. काव्या त्यांच्या मागे धावली. बाहेर येताच शिवाय हसू आवरू शकला नाही. रुद्र, असं नशीब कुणाच्या वाटेला येतं? बाय द वे, आपण शाळेत एकत्र होतो, पण मला कधीच लक्षात आलं नाही की मनोज तुला प्रेमपत्र लिहायचा. रुद्रचा जबडा घट्ट झाला. तेव्हा बरंच काही यायचं माझ्याकडे. तुला कदाचित आठवत नसेल, पण मी कधीच विचार केला नव्हता की मनोज अजूनही ते विसरलेला नाही आणि आज तेच शस्त्र म्हणून वापरेल. काव्या पुढे आली. हे काय आहे? मला नीट सांगशील का? आधी मी नव्हते तिथे. शिवाय. रुद्र त्याच्याकडे रोखून पाहिलं. शिवायने खांदे उडवले. आत्ता सांगू शकत नाही, अशा इशाऱ्याने. तेव्हाच रुद्रनं अचानक काव्याचं कॉलर पकडून तिला जवळ ओढलं. त्याचा चेहरा लाल झाला होता. हे कोणालाही सांगायचं नाही, कळलं? काव्याने जबडा दाबून मान हलवली. मी सांगणार नाही. मला समजलं. मी माझ्या मैत्रिणी दिव्याला किंवा चैतन्यालाही नाही सांगणार. काव्या हलकेच हसली. एवढंच ना? एखाद्या पुरुषाला तू आवडतोस, काय मोठी गोष्ट झाली. उलट यावरून तुझं आकर्षण किती भारी आहे तेच दिसतंय. रुद्र घरी गेला आणि काव्याही आपल्या घरी परतली. तेवढ्यात आयशा धावत आली. आई, अगं तू ठीक आहेस ना? काव्याने तिची व्यवस्थित तपासणी केली. ती सुखरूप असल्याचं पाहून तिला दिलासा मिळाला. आयशानं घाईघाईत सांगितलं, आई, मी चुकी केली. मी एक गुपित लपवलं होतं. मी गुपचूप रुद्रला त्रास दिला. काव्याच्या कपाळावर आड्या पडल्या. रुद्रला त्रास दिलास? एवढं धाडस? तुला ठाऊक नाही का तो कोण आहे? माहिती आहे, तो करोडपती आहे. पण काय झालं? त्यानं तुला त्रास दिला तर मी त्याला परत देणारच. काव्या थोडा वेळ शांत राहिली. अजूनही तिला माहीत नाही की रुद्र तिचा वडील आहे. खरं सांगायची त्याला इच्छा झालीच नाही. काव्यानं मुलीच्या केसावरून हात फिरवला. डोळ्यात वेदना दाटल्या. आयशाने पुढे म्हटलं, आई, अजून एक गोष्ट आहे. त्या वाईट काकीनं सांगितलं की बाबा इथे आहेत. खरंच का? काव्या अवघडली. कदाचित तिने चुकीचं ऐकलं असेल. आयशाने संशयाने विचारलं, खरंच आई? पुन्हा तू त्या नीच माणसाच्या जाळ्यात अडकली नाहीस ना? तो जसा होता तसाच आहे. फितूर, कपटी. त्याला कधीही विश्वास ठेवू नको. काव्याचं डोकंच गरगरलं. होय, खरंय, रुद्र फितूर आहे. पण जर हा सगळा त्याचा डावच असेल तर? आयशा, तुला हे सगळं कुठून समजलं? आयशानं बाहुली उचलली आणि म्हणाली, आई, मी थकले. आता मला झोपायचंय. दुसऱ्या दिवशी काव्यानं दामोदरला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण नंबर ब्लॉक झाला होता. काय रे, एवढा सूट घेणारा माणूस आहे का हा? ती वैतागली. तेवढ्यात साक्षीचा फोन आला. काय झालं साक्षी? काव्यानं विचारलं. साक्षीनं गंभीर स्वरात म्हटलं, काव्या, तुझ्या मुलीचं एक गुपित आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटून बोलायला हवं. काव्यानं चिडून उत्तर दिलं, गुपित? काही नाहीये, गरज नाही. साक्षीनं म्हटलं, तिने दुसऱ्या कुणाचं रूप घेऊन रुद्राला फसवले. तुला माहिती आहे, रुद्र किती खोटं सहन करू शकत नाही. तिरस्कार करेल. आणि मी स्वतः तिथे होते. तिचं ऐकलं आहे. तुला खरंच जाणून घ्यायचं नाही का? काव्या थोडा वेळ विचारात पडली. ठीक आहे, भेटूया. सुरक्षिततेसाठी त्यांनी गजबजलेल्या कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं. साक्षी लगेच मुद्द्यावर आली. त्यावेळी तिनं स्वतःला हरवलेलं मूल म्हणून दाखवलं. रुद्र आणि मी तिला दयेने जेवायला नेलं आणि तिने तिथं माझी थट्टा केली.
जर त्याला कळलं की ती तुझी मुलगी आहे तर तो नक्कीच समजेल की तू तिला माझ्याविरुद्ध उभं केलंस. कदाचित तुझं तिला सांगितलं असेल की खोटं रूप घेऊन त्याला फसव. काव्यानं मनात आयशाला शिव्या घातल्या. मला तुला काय हवंय? मग तुला काय हवंय? साक्षीने समाधानाने उत्तर दिलं, मी नकोय की तू रुद्र तिचा तिरस्कार करावा, म्हणून तू तिला घेऊन लगेच हाय सिटी सोडून जा. नाहीतर रुद्रला कळलं तर तो तिला घेऊन जाईल आणि तुला पुन्हा कधी तिचं दर्शन होणार नाही. काव्या थक्क झाली. म्हणजे अजूनही रुद्रला आयशाची खरी ओळख ठाऊक नाही? तू दुसऱ्या मुलीला समजतोय का काय? अजून बाबा मुलीची खरी भेट झालीच नाही. काय म्हणतेस? साक्षीने तिला ढकललं.